नमस्कार. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अबोली विचारते, "मनवा तयार आहेस ना तू? आज आपल्याला वकिलांना भेटायला जायचं आहे." तेव्हा प्रिन्स म्हणतो, "ताई तुम्ही दोघीजणी बाहेर या, मी बाहेरच थांबतोय." तेव्हा मनवा म्हणते, "मी सुद्धा बाहेरच आहे." तेवढ्यातच अंकुश येतो. तेव्हा इथे रमा म्हणत असते की, "अंकुश चहा घेतोयस ना?" अंकुश म्हणतो, "नाही नको, आता मला जायला उशीर होतोय." अंकुश म्हणतो की, "अबोली तुझं अजिंक्य बरोबर बोलणं झालं का?" तेव्हा अबोली म्हणते, "हो सर, पण अजिंक्य सर इथे नाही आहेत. त्यांनी एका वकिलांचा नंबर दिलाय, त्यांना भेटायचं आहे, ते सुद्धा चांगले वकील आहेत." तेव्हा अंकुश म्हणतो, "बरं चल जाऊया." तेव्हा ती म्हणते, "थांबा बाप्पाचा आशीर्वाद घेऊ दे." तेव्हा अबोली म्हणते की, "बाप्पा तुला तर सगळं काही माहिती आहे. आज खऱ्या अर्थाने आमची लढाई सुरू होते. मनवाची केस आता कोर्टामध्ये उभी करायची आहे आणि ती केस आम्हालाच जिंकू दे आणि ती केस लढण्यासाठी आम्हाला बळ दे." असं आता अबोली म्हणत असते. तेव्हा इथे आता मारण्याचा आवाज येतो. तेव्हा प्रिन्सचा आवाज आल्यानंतर सगळेजण बाहेर येऊन बघतात, तर भावना चापकाने प्रिन्सला मारत असते. तेव्हा इथे प्रिन्स म्हणत असतो, "आई नको मारूस गं, मला लागतंय." तरीसुद्धा भावना काही कुणाचं ऐकत नाही. ती प्रिन्सला मार मार मारत असते. तेव्हा इथे प्रिन्स म्हणतो, "आई नको." तेव्हा भावना म्हणते, "काय रे, लाज नाही वाटली तुला? स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलंस, ज्या बापाने तुझ्यासाठी हे सगळं काही केलं, तुला काय देण्यामध्ये कमी केलं होतं, तरीसुद्धा तू जेलमध्ये टाकलंस ना." अबोली म्हणत असते, "छोटी आई थांब, लागतंय त्याला." तेव्हा मनवा म्हणत असते, "अहो थांबा तुम्ही, कशाला मारताय तुम्ही त्याला? या सगळ्यामध्ये त्याची काही चुकी नाही आहे." तेव्हा भावना म्हणत असते, "ए तू गप्प बस गं, तुझी लायकी आहे का? कशाला आमच्या दोघांमध्ये बोलतेस तू? आज हे जे काही होतंय ना, ते सगळं तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे हे जेलमध्ये गेलेत." तेव्हा इथे आता भावना मारायला जाणार, अबोली तेवढ्यातच चाबूक पकडते. तेव्हा भावना म्हणत असते, "तुझी हिंमत कशी झाली चाबूक पकडायची? तुझा काही संबंध नाही आहे, कळलं ना तुला?" तेव्हा इथे अबोली म्हणते, "माझा संबंध आहे." आणि ती चाबूक हातातून घेते आणि बाजूला फेकून देते आणि मग ती प्रिन्सला उठवते आणि म्हणते की, "माझा संबंध आहे, प्रिन्स भाऊ आहे माझा." तेव्हा भावना म्हणते, "कसला भाऊ आहे गं? तुम्ही दोघांनी मिळून ह्यांना जेलमध्ये टाकलत ना, हे खूप वाईट केलेच तू, कळलं तुला? याची शिक्षा तुला मिळेलच." तेव्हा इथे अबोली म्हणत असते, "तुम्ही प्रिन्सवर असा हात नाही उगारू शकत. तो एक साक्षीदारसुद्धा आहे आणि माझा भाऊसुद्धा आहे आणि माझ्या भावाला मी असं मार खाताना नाही बघू शकत. तुम्ही जर एका साक्षीदाराला मारलत ना, तर हे सगळं तुम्हाला खूप जास्त महागात पडेल, कळतंय का तुम्हाला?" तेव्हा भावना म्हणत असते, "तुझी जीभ खूपच चुरू-चुरू बोलायला लागली आहे गं. आधी तर जीभ तुझी अडखळायची, बोलताना दुमडायची आणि आता किती चुरू-चुरू बोलतीयेस." तेव्हा इथे अबोलीची आई म्हणत असते की, "अबोली तू जे काही केलेस ना, ते चुकीचं आहे." तेव्हा अबोली म्हणते, "आई काय बोलतेयस तू? त्या माणसाने काय केले तू विसरलीस का? मनवावरती अत्याचार केलाय त्या माणसाने." तेव्हा इथे अबोलीची आई म्हणते, "त्यांनी काहीही करू दे, पण तो माझा नवरा आहे आणि तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलेस. मी ह्या वेळेला तुझी बाजू घेणार नाही आहे, मी माझ्या नवऱ्याची बाजू घेईन, कारण या वेळेला तू चुकीची आहेस." तेव्हा भावना म्हणत असते, "माझा नवरा हा उंच मान करून सगळीकडे चालणारा, कोणाला काहीच माहिती नव्हतं, पण तरीसुद्धा तू मुद्दामून त्यांची कॉलर पकडून त्यांना फरफडत रस्त्यावरून घेऊन गेलीस ना, त्यांची नाचक्की झाली. सगळे लोकं त्यांच्याकडे कसे बघत होते, पण मी तुला सोडणार नाही आहे. तू त्यांचा अपमान केलास, त्यांना तू जेलमध्ये टाकलंस ना, मी त्यांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढेन. आणि हिची काय इज्जत गेली आहे गं? ही आधी काय करत होती? तेच तर करत होती ना. पुन्हा मी तिला तेच करायला लावेन आणि लवकरात लवकर जेलमधून बाहेरसुद्धा काढेन आणि जर मी असं नाही केलं ना, तर मी माझे केससुद्धा भादरायला तयार आहे." तेव्हा अबोली म्हणते की, "तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, पण मी सुद्धा मनवाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्यांनी हे कृत्य केलंय ना, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा, गुन्ह्याची शिक्षा मिळणारच आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत." तर इथे आता मनवा म्हणत असते की, "वहिनी हे सगळं काय चाललंय? अगं ज्या गोष्टीमुळे तुझ्या कुटुंबाला त्रास होतोय, माझ्या कुटुंबाला त्रास होतोय, मला ते काही करायचंच नाही आहे. तुझ्यामुळे आज तुझे वडील जेलमध्ये आहेत असं तुझ्या आईचं म्हणणं आहे. मग तुझी माणसं जर तुझ्यापासून दुरावली असतील ना, तर मला ही केस नाही लढायची आहे. तुझ्या माणसांना मला तुझ्यापासून दूर नाही करायचं आहे." तेव्हा इथे प्रिन्स म्हणत असतो, "हे बघ मनवा, तुझी या सगळ्यामध्ये काहीच चुकी नाही आहे. मी सुद्धा माझ्या वडिलांसाठी त्यांचा गुन्हा माझ्यावरती घेत होतो ना, पण शेवटीला ताईने मला समजावलं, त्यांनी जो गुन्हा केला आहे तो पुन्हा कुणाबरोबरही करता कामा नये, म्हणून आपल्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना द्यायची आहे. त्यासाठी तू स्वतःला कधी समजू नको, या सगळ्यामध्ये तुझी खरंच काही चुकी नाही आहे." तेव्हा अबोली म्हणत असते, "आणि मनवा तुला आता हार मानायची नाही आहे. हे बघ तुझ्याबरोबर जे झालं ते आता कुणाबरोबरच व्हायला नको आहे आणि त्यांनी तुझ्याबरोबर जे काही केलं ना, त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी आहे आणि मी न्यायासाठी लढतच राहणार. त्यासाठी माझी माणसं माझ्यापासून दुरावली ना, तरीसुद्धा मला चालेल, मला काही फरक पडत नाही. मी खंबीरपणे पुन्हा उभी राहीन." तेव्हा इथे अबोली आता मनवाला घेऊन आलेली असते वकिलांना भेटायला
आणि अबोली म्हणत असते की अजिंक्य सरांनी तुमचा नंबर दिला आणि तुमच्याबद्दल खरंच खूप सांगितले, तुम्ही खूप चांगली वकील आहात, प्लीज सर तुम्ही आमची केस लढा ना, आणि लढायची नाही तर आपल्याला जिंकायची सुद्धा आहे. तेव्हा इथे वकील म्हणत असतात की अगदी बरोबर बोललात तुम्ही, आपल्याला ही केस लढायची आहे आणि जिंकायची सुद्धा आहे. अजिंक्य सरांनी तुमच्याबद्दल खूप सांगितलं आणि मनवाची केस तर मी लढणारच आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की ज्यांनी तुझ्यावरती अन्याय केलाय त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी आहे. तेव्हा इथे वकील म्हणत असतात की नक्कीच त्यांना शिक्षा होईल, पण माझ्या विरोधामध्ये कोण वकील आहे तुमचे लढायला हे माहिती आहेत का? कारण प्रतापराव खूप मोठी हस्ती आहे, त्यांचे वकीलसुद्धा तेवढेच जबरदस्त आणि मोठे असतील. तेव्हा इथे आता वकिलांची सुद्धा एंट्री झालेली असते, भावना त्यांना भेटायला आलेली असते आणि ते असतात देवदत्त मामा. तर इथे खांडेकर साहेब आता पूजा करायला बसलेले असतात. तेव्हा वकील म्हणत असतात की ते सुद्धा कोणी साधेसुधे वकील नसणार आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला हार मानायची नाही आहे, आपल्याला आपली केस व्यवस्थित जिंकायची आहे आणि तसंही मी सुद्धा या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याच्यामुळे मी ही केस आवर्जून लढणारच आहे. कारण का अशा गोष्टींना कुठेतरी आळा बसायला हवा आहे. ती किती मोठी हस्ती असली तरी त्यांना अधिकार नाही आहे की कुणाच्याही आयुष्याबरोबर खेळण्याचा. तेव्हा इथे आता देवदत्त मामांची पूजा पार पडलेली असते. त्यांनी सगळ्यांसाठी इथे गरीब माणसांसाठी, त्यांच्या सर्वांसाठी ज्या काही वस्तू आणलेल्या असतात, गिफ्ट आणलेले असतात, त्यांचा आता इथे वाटप होत असतो. तेव्हा भावना त्यांच्याकडे बघते आणि तिला त्या गोष्टीचं खूपच जास्त आश्चर्य हे वाटत असतं. ते सगळ्यांना गिफ्ट्स देत असतात. ते देऊन झाल्यानंतर आता तिथे गुरुजी येतात आणि मग त्यांना प्रसाद देतात. सगळ्या वस्तू वाटून झाल्यानंतरच ते देवाचा प्रसाद खातात. गुरुजी म्हणत असतात की तुम्ही ही जे काही सेवा करताय ना, त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये खूपच जास्त भरभराट येणार आहे. तेव्हा इथे देवदत्त मामा म्हणत असतात की ते तर माझं कर्तव्य आहे आणि मी ते असंच पार पडत राहीन. तुम्हाला सगळ्यांना कसलीही मदत लागली तरी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, असं सुद्धा खांडेकर साहेब म्हणत असतात. त्यानंतर ते आता घरामध्ये पाऊल टाकणार. त्यांची बायको चपला घेऊन आलेली नसते. ती बिचारी धावत पळत चपला घेऊन येते, आपल्या पदराने त्या चपला पुसून त्याच्या पायामध्ये सुद्धा घालते. तेव्हा खांडेकर त्या चपला घालतो आणि तो चपलांचा पाय आपल्या बायकोच्या हातावरती देतो, कारण का चपला घेऊन यायला उशीर झालेला असतो. तेव्हा खांडेकर म्हणत असतो, माहिती नाही आहे का तुम्हाला, एवढ्या वर्षांमध्ये ओळखलं नाहीत का, मी घरामध्ये पाऊल ठेवायच्या आधी इथे चपला घेऊन येऊन उभं राहायचं असतं. एवढा कर्तबगार नवरा मिळालाय तुम्हाला, पण त्याची किंमत नाही आहे तुम्हाला. आता तोंड काय बघताय, जा इथून. तेव्हा त्यांची बायको घाबरून लगेच तिथून निघून जाते. तेव्हा भावना येते आणि म्हणते, दादा येऊ का? तेव्हा खांडेकर म्हणत असतात, काय पदर कुठे आहे? पदर डोक्यावर घेता येत नाही का तुला? नवरा मेलाय की काय तुझा? तेव्हा ती लगेचच आपला पदर डोक्यावरती घेते आणि म्हणते की तुम्हाला माहिती असेलच मी इथे का आले येते. तेव्हा इथे देवदत्त मामा म्हणतात, हो मला माहिती आहे तू इथे का आली असते. म्हणजे मला ही केस ऐकल्यानंतरच विनोद ऐकल्यासारखं वाटलं. तेव्हा इकडे आता वकील म्हणत असतात की हे बघ मनवा, तू काळजी करू नको, मी तुझी केस लढतोय. कारण का अशा गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसायला हवा आणि मी सुद्धा अशा गुन्हेगारीच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्याच्यामुळे आपण ही केस लढूया आणि जिंकूया सुद्धा. तेव्हा इथे सर विचारतात की अबोली तू सुद्धा वकिली करतेस ना? तेव्हा इथे अबोली म्हणते, हो सर मी अभ्यास करते वकिलीचा, परीक्षासुद्धा दिली आहे, पण अजून रिझल्ट लागलेला नाही आहे. पण जर सर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला नक्कीच असिस्ट करू शकते, मी तुम्हाला मदत करू शकते. तेव्हा इथे सर म्हणत असतात, जरूर तू मला मदत कर. अजिंक्य सर सांगत होते की तुम्ही त्यांनासुद्धा असिस्ट केलं होतं आणि खूप उत्तम तुम्ही सगळ्यांना समजून घेता, मदत करता. विजयाच्या बाबतीत सुद्धा जे काही झालं होतं ती केस मी स्वतःहून बघितली होती. तेव्हा इथे तुम्ही जर मला असिस्ट केलं तर मला खूप जास्त आनंद होईल आणि मला खूप जास्त मदतसुद्धा होईल मनवाच्या केसमध्ये. तेव्हा इथे अबोली म्हणते, ठीक आहे सर, मी तुम्हाला असिस्ट करायला तयार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता देवदत्त मामा आलेले असतात अबोलीच्या इथे चाळीमध्ये. तेव्हा अबोली त्यांना बघते आणि म्हणते की देवदत्त मामा. तेव्हा ते आता मनवाच्या फुड्यामध्ये 1,00,00,000 टाकतात आणि म्हणतात की ही आहे तुझी रक्कम, आत्ताच्या आता ही केस मागे घ्यायची आणि इथून निघून जायचं. तेव्हा इथे मनवाला खूप जास्त राग येतो. तेव्हा अबोली म्हणते, तिला विकत घ्यायला आलाय तुम्ही, कळली तुमची लायकी. तेव्हा देवदत्त मामा अबोलीवरती हात उगारत असतात. तेव्हा अबोली म्हणते, जेव्हा जेव्हा हा हात एका बाईवरती उगारलाय ना, एका बाईपर्यंत गेलाय, तेव्हा तेव्हा महाभारत घडलेलंच आहे आणि ते महाभारत आत्तासुद्धा घडणार.